ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आजचा प्रवास अत्यंत उत्साहात सुरू झालाय। वडकी या ठिकाणी पालखीचा दुपारचा विसावा पार पडणार आहे आणि या विसाव्याच्या ठिकाणी अतिशय नयनरम्य अशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विठू नामाच्या गजरात माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी आणि स्थानिक भाविकांनी विसावा स्थळावर मोठी गर्दी केली। परिसर भक्तिमय झाला। आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी सागर। वडकी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसावा जो आहे तो होणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फुलांची आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आपण या ठिकाणी बघू शकतो की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पुण्यातून आता सासवडच्या दिशेने मार्गस्थ होती आणि त्यापूर्वी दिवे घाटाची अवघड चढण जी आहे ती पालखी चढणार आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये। आपण जर पाहिलं तर गेले 3 ते 4 दिवस पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं, मात्र आता पाऊस जो आहे तो उघडलेला आहे, ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये हे सर्व वारकरी जे आहेत ते आता अवघड चढण जी आहे ती दिवे घाटाची चढणार आहेत। हे सर्व वारकरी जे आहेत ते आता या ठिकाणी विसाव्याचा दर्शन घेऊन दिवे घाटाची चढण जी आहे ती चढतायत। कॅमेरा आदर्श खटकेसह सागर साम टीव्ही वडकी।